नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पाठ्यपुस्तकातील हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठातील घटक पाहणार आहोत. या अगोदर औष्णिक ऊर्जेवर, अणुऊर्जेवर आणि नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्रांचा आपण अभ्यास केला आहे. यामध्ये काही समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी हरित ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. आज आपण जो घटक पाहणार आहोत तो विद्युत निर्मिती प्रक्रिया व पर्यावरण असा आहे. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्यांच्या वापरामुळे पर्यावरणावर दूषित परिणाम होतात हे आपण अभ्यासले आहे. कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिजे इंधन म्हणून वापरल्यानंतर त्या ठिकाणी काही वायूंची आणि कणाची निर्मिती होऊन ते हवेमध्ये मिसळले जातात. परिणामी हवा प्रदूषित होते. इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होतो. याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असतो. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होत असतात. जागतिक तापमान वाढ हे याचंच एक उदाहरण आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून नायट्रोजन डायऑक्साईड वायू बाहेर सोडला जातो. यामुळे आम्लवर्षा होत असतात. जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण घडवून आणतात. यामुळे मानवामध्ये श्वसन संस्थेचे विकार म्हणजेच दम्यासारखे विकार बळावले जातात. त्याचबरोबर कोळसा, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू LPG किंवा CNG ही सर्व जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागत असतात. यांचा भूगर्भातील साठाही मर्यादित आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये हे साठे संपणार आहेत. आपण ज्या वेगाने या इंधनांचा वापर करत आहे त्या वेगाने जागतिक साठे येत्या 200 वर्षामध्ये तर नैसर्गिक वायू यांचे साठे 200 ते 300 वर्षामध्ये संपू शकतात.
म्हणून यांचा वापर गरजेपुरताच केला पाहिजे. यासाठी हरित ऊर्जेचा वापर करणे गरजेचे आहे. अणुऊर्जा वापरामध्ये आण्विक कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याची मोठी समस्या निर्माण होत असते. या ठिकाणी अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यताही खूप मोठी असते आणि धोक्याचीही असते. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा अनेक बाबीमुळे खनिज इंधन आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा ही पर्यावरण स्नेही नाही. कारण या ठिकाणी पर्यावरणाचे प्रदूषण घडवून आणले जाते. हे टाळण्यासाठी आपल्याला पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे म्हणजेच हरित ऊर्जेचा वापर करणे गरजेचे बनले आहे. विद्युत निर्मितीसाठी अनेक मार्ग वापरले जातात, ज्यामध्ये आपण पाहिलेल्या समस्या उद्भवत नाहीत. याची उदाहरणे जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती या मार्गांचा समावेश या ठिकाणी होतो. यामध्ये वापरण्यात येत असलेले ऊर्जा स्रोत जे आहेत ते म्हणजे जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन हे साठे कधीही न संपणारे आहेत. तसेच ते शाश्वत आहेत. शिवाय यामध्ये वर उल्लेखलेल्या म्हणजेच यापूर्वी आपण अभ्यासलेल्या समस्या निर्माण होत नाहीत. म्हणून अशा प्रकारे निर्माण केलेल्या विद्युत ऊर्जेला पर्यावरण स्नेही ऊर्जा असं म्हटलं जातं. यालाच आपण हरित ऊर्जा असेही म्हणू शकतो. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन यांच्या वापरातील धोके खूप आहेत आणि ते जाणून जगामध्ये सर्वत्र पर्यावरण स्नेही म्हणजेच हरित ऊर्जेच्या वापराच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर वाटचाल चालू केली आहे. यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण होणार नाही. परिणामी जीवसृष्टी म्हणजेच सजीवावर त्याचे परिणाम होणार नाहीत. यासाठी या ऊर्जेचा वापर ही एक काळाची गरज आहे. म्हणून अशाच ऊर्जेचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. अशा रीतीने
पर्यावरणाचा ऱ्हास या ठिकाणी आपोआपच थांबला जाईल. या ठिकाणी हा घटक पूर्ण होतो. धन्यवाद.